अशा लोकांसाठी एन्झाईम एक्सफोलिएशन बेस्ट आहे, ज्यांना ग्लो पण पाहिजे पण स्किनवरती झिरो इरिटेशन असलं पाहिजे. आपण बघत आहोत एक्सफोलिएशनची सिरीज, ज्याच्यामध्ये आजचा एपिसोड आहे 5वा आणि आपण बघणार आहोत एन्झाईम्स. तर एन्झाईम्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तर एन्झाईम हे कम्प्लिटली नॅचरल फॉर्म मधनं आपल्याला मिळतं, कम्प्लिटली सेफ आहे. तुम्ही अक्षरशः डोळे बंद करून एन्झाईम्सचा वापर तुमच्या स्किनवरती डेली रुटीन मध्ये करू शकता, इतकं ते सेफ असतं. तुमच्या स्किनला खूप उत्तम पद्धतीने एक्सफोलिएशन करायचं काम एन्झाईम करतं. आता एन्झाईम आपल्याला कशापासून मिळतं? तर ते अतिशय नॅचरल स्त्रोतपासून आपल्याला मिळतं. म्हणजे पंपकिन असेल किंवा पायनॅपल असेल किंवा पपया असेल, तर ह्या अशा वेगवेगळ्या फॉर्म मधनं एन्झाईम्स आपल्याला मिळतं, ज्याच्या थ्रू आपली स्किन स्लोली स्लोली एक सुपरफिशियल लेअर जो असतो त्याला एक्सफोलिएट करायचं काम करते. जर तुम्ही एक्सफोलिएशन सिरीज मध्ये बिगिनर असाल तर तुम्ही एन्झाईम पासून स्वतःच्या स्किनला एक्सफोलिएट करायला सुरुवात करू शकता. आपण आतापर्यंत सगळे ऍसिड्स बघत होतो, ते थोडेसे हार्शली स्किनवरती एक्सफोलिएट करतात, पण एन्झाईम्स जे असतात हे खूप स्लोली आणि खूप स्मूथ पद्धतीने स्किनला एक्सफोलिएट करतं. जे स्किनच्या वरती डेड लेअर जमा झालेलं असतं, त्याचे जे एकमेकात अडकलेले स्ट्रॉंग बॉन्ड्स असतात हे त्याला स्लोली ब्रेकडाऊन करतं आणि सुपरफिशियल लेअरची जी डेड स्किन असते किंवा डेड लेअर असतो त्याला ते जेंटल रिमूव्ह करायचं काम करतं. सो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक्सफोलिएशन जर स्टार्ट करत असाल तर डेफिनेटली एन्झाईम्सचा तुम्ही विचार करू शकता. आता आपण बघूया की बेनिफिट्स काय आहेत. तर सगळ्यात पहिलं स्किनला उत्तम पद्धतीने ब्राईटन अप करायचं काम करतं. जी काय डेड लेअर असेल त्याला रिमूव्ह करायचं काम करतं. डेली टॅन तुमच्या स्किनवरती येत असेल तर ते डेली टॅन सुद्धा रिमूव्ह करायचं काम करतं. स्किनचं जे सरफेस लेअर असतो त्याला स्मूथ करतं, टेक्स्चरला इम्प्रूव्ह करतं आणि हायपर सेन्सिटिव्ह स्किनवरती सुद्धा खूप सुंदर काम करतं. आपण बघणार आहोत की कुठल्या स्किन टाईप वरती तुम्ही एन्झाईम्सचा वापर करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनवरती तुम्ही एन्झाईम वापरू शकता. त्याचबरोबर डल स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल, ऍक्ने प्रोन स्किन असेल किंवा पोस्ट ऍक्ने स्कार्स असतील तुमच्या स्किनवरती, कॉम्बिनेशन स्किन जरी असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती एन्झाईम एक्सफोलिएशन नक्की करू शकता. मेजर डिफरन्स काय आहे? जे आपण आधीचे ऍसिड्स बघितले, ग्लायकॉलिक, लॅक्टिक, सॅलिसिलिक आणि बरेच, आणि एन्झाईम एक्सफोलिएशन ह्याच्यामधला मेजर डिफरन्स काय आहे? तर जे ऍसिड बेस एक्सफोलिएशन असतात ते थोडंसं डीपर लेवल पर्यंत स्किनच्या आतमध्ये जाऊन स्किनला एक्सफोलिएट करायचं काम करतात आणि थोडीशी रिस्कही असते त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशनची गरज आहे. पण एन्झाईम एक्सफोलिएशन जे आहे हे स्किनच्या सुपरफिशियल लेअरवरती काम करतं, जेंटल एक्सफोलिएशन करतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल कन्सल्टेशनची गरज नाहीये. तुम्ही स्वतःहून सुद्धा एन्झाईम एक्सफोलिएशन स्टार्ट करू शकता. एक छोटीशी टिप मला इथे द्यायची आहे की तुम्ही एन्झाईम एक्सफोलिएशन मेनली कधी करू शकता? जर तुमचा कुठला इव्हेंट असेल, कुठलं फंक्शन असेल, तर त्याच्या आधी तुम्ही एन्झाईम एक्सफोलिएशन करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस मिळतो आणि इन्स्टंट ग्लो सुद्धा मिळतो. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत मोस्ट रेटेड इन्ग्रेडियंट, दॅट इज रेटिनॉइड्स.